214 या अपूर्णांकात 214 किती वेळा मिळवल्यास बेरीज 1 येईल। या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे, दिलेल्या अपूर्णांकाचा व्यस्तांक गुणिले अपेक्षित बेरीज वजा 1 भागिले अंश। आता या ठिकाणी लिहूया आपण 214चा व्यस्तांक आहे 14, 14 गुणिले अपेक्षित बेरीज किती आहे 1 आहे, गुणिले 1 भागिले अंश किती आहे 2 वजा 1। मग आता आपण या ठिकाणी करूया, 14 एके 14 भागिले 2 वजा 1, बे एके बे, बे साती 14, 7 वजा 1 बरोबर 6। म्हणून 214 मध्ये 214 6 वेळा मिळवल्यास बेरीज 1 येईल। आता हे तुम्हाला मी दाखवते प्रत्यक्ष, 214 अधिक 214 अधिक 214 अधिक 214 अधिक 214 अधिक 214 अधिक पहिला 214 दिलेला आहे म्हणून तोही लिहायचा 214, 6 वेळा आपण मिळवणार। पहिला 1 दिलेला आहे म्हणून बे एक बे बे 4 बे 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 बे 7 14, 14/14। आता भागाकार करूया, 14 एके 14, एक उत्तर आलं, बेरीज 1 आली। म्हणून 214 मध्ये 214 हा अपूर्णांक 6 वेळा मिळवल्यास बेरीज 1 येईल, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 205, 203, 206 आणि 207। आता या ठिकाणी अंश समान आहेत, 2 2 2। मग जेव्हा अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान असतो व ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो। मग या ठिकाणी अंश समान असताना छेद लहान तो मोठा आणि छेद मोठा तो लहान। मग इथे मोठा विचारलेला आहे, मग ज्याचा छेद लहान तो मोठा। मग या ठिकाणी 2/3 हे त्याचं उत्तर आहे, कारण ह्याचा छेद लहान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर। उदाहरणार्थ या ठिकाणी मी उदाहरण लिहिलेलं आहे, 2.15/7। आता या ठिकाणी पूर्ण भाग 2 आहे आणि 15/7 आहे। याचे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याचे अपूर्णांकामध्ये पण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे। मग अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण तो लिहून घेऊया संख्या 2.15/7। या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं। या ठिकाणी छेद 7 आहे, पूर्ण संख्या 2 आहे, म्हणून 7 गुणिले 2 अधिक अंश त्याच्यामध्ये मिळवायचा, अधिक अंश किती आहे 15, छेद तसाच ठेवायचा, भागिले म्हणजे छेद तसाच ठेवला, छेद असताना छेद। आता 7 ने 2 ला गुणले, 7 2 14 अधिक 15, छेद तसाच ठेवायचा आहे 7। मग उत्तर आले 15 आणि 14चं बेरीज येणार 29/7। आता हा झाला अंशाधिक अपूर्णांक, अंश झाला 29, छेद झाला 7। मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर करताना पूर्ण संख्येला छेदाने गुणायचं, त्याच्यामध्ये अंश मिळवायचा येणाऱ्या संख्येमध्ये आणि छेद तसाच ठेवायचा, मग अपूर्णांक संख्या आपल्याला मिळणार अंशाधिक अपूर्णांक। खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 3/8, 4/8, 5/8 आणि 6/8। आता या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले आहे, अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असेल तो अपूर्णांक लहान असतो व ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असतो। मग आता या ठिकाणी छेद समान आहेत, मग ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान। मग या ठिकाणी लहान विचारलेलं आहे, मग या ठिकाणी 3/8 हा सगळ्यात लहान अपूर्णांक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर। खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 2/7, 1/7, 6/7 आणि 3/7। आता या ठिकाणी छेद समान आहेत, मग याचे स्पष्टीकरण करायचं, अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असेल तो अपूर्णांक लहान असतो व ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असतो। मग या ठिकाणी छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान। मग या ठिकाणी अंश मोठा कोणाचा आहे 6/7। या ठिकाणी मोठा विचारलेला अपूर्णांक, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर, 6/7 हे त्याचं उत्तर।